सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने 45 दिवस अखंड आंदोलन अभियान राबवण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थापक विष्णू कारंपुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली। बुधवार दिनांक 5 ते 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत सोलापुरातील विविध समस्यांचे सर्व विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे। 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2025 पर्यंत सोलापूर शहरातील 177 झोपडपट्ट्यांमध्ये संपर्क अभियान राबवण्यात येणार आहे। याद्वारे संपूर्ण सोलापूर शहरातील समस्या जाणून घेऊन पुढील परिवर्तनाची दिशा ठरवण्यात येणार आहे। या अभियानांतर्गत विविध समस्या जाणून घेण्याबरोबरच व्यापारी, कारखानदार, उद्योजक, विद्यार्थी आणि विविध संस्था संघटनांशी संपर्क साधून समस्या जाणून घेण्यात येणार आहेत, असेही यावेळी विष्णू कारंपुरी यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेत JM शिकलकर, विठ्ठल कुऱ्हाडकर, विश्वनाथ राठोड, रेखा आडकी, राधिका मिठ्ठा आदी उपस्थित होते। बकात झालेलं आहे ते कसं झालं त्याच्यामध्ये न जाता आपण काहीतरी स्वतःसाठी करावं अशा प्रकारे लोकांना आवाहन करण्यात येणार आहे की लोक बकात झाल्यापेक्षा आपण स्वतः आपलं काम करायचं आहे की सोलापूरच्या विकासासाठी। शासनाच्या अनेक योजना आहेत पण ते योजना अंमलात आणणं सुद्धा कठीण असते किंवा आणू शकत नाही। सोलापूर हे एकेकाळी चांगलं होतं पण बेकारी वाढलेली आहे। बेकारासाठी आपण बेकारांची मेळावा घेतो, सुशिक्षित बेकार, अशिक्षित बेकार, शेतकरी मेळावा घेतो। अशा प्रकारच्या सर्व लोकांना सामावून घेण्यासाठीचा प्रयत्न 2 महिन्यामध्ये केला आणि आम्ही एक निर्णयापर्यंत आलेलो आहोत की मी सोलापूर माझ्या सोलापूरच्या माध्यमातून 5 फेब्रुवारीपासून जवळजवळ 20 फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक विभागाच्या शासकीय कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना त्यांच्या समस्याचे निवेदन देणार 15 वेळा आणि त्यानंतर 21 फेब्रुवारी ते 20 मार्च असा 1 महिना पूर्ण सोलापूरमध्ये 177 झोपडपट्ट्या आहेत। शहरामध्ये 177 झोपडपट्ट्यावर दौरा करणार आहे। या दौऱ्याच्या माध्यमातून पाहत आहोत आज सध्या ते GBS काय तर व्हायरल यायला लागलं, अनेक रोग आले, लोक समाधान नाही आहे। नाभिक सलून दुकानामध्ये गेली 2 वर्ष झालं जो रेट आहे त्या दरापेक्षा आम्ही 20% दरवाढ केली आहे। महाराष्ट्रातील बऱ्याच शहरामध्ये ही दरवाढ केली आहे। 1 जानेवारीपासून ही दरवाढ झालेली आहे, परंतु आम्ही 1 फेब्रुवारीपासून सोलापुरामध्ये दरवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। 1 फेब्रुवारी दिवशी आमच्या संस्थेची मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये सर्वांमध्ये हा निर्णय घेण्यात आला। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।